पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मी बरेच दिवस शोधून मला आता हा जॉब सापडलाय, मी कसं सोडणार ना? अगं काय कंपल्शन आहे का? पण मला आहे। तुम्ही सांगून टाकलत सरळ की तुझ्या ऍडव्हान्स कोर्स साठी पैसे नाहीयेत आमच्याकडे म्हणून, मग मला जॉब शोधायला पाहिजे ना। त्यामुळे दुसरा जॉब सापडेपर्यंत मी हा जॉब नाही सोडू शकत आत्या। चूक माझीच आहे, माफ कर बेटा। तू नोकरी करू नकोस असं मी म्हणणार नाही। त्या जॉबनी तुला अनुभवच मिळेल। शाळेमध्ये कॉलेजमध्ये पुस्तकामध्ये जे काही शिकली ना त्याच्या व्यतिरिक्त समाजातलं शिक्षण तुला मिळेल। मयू, मी तुला वचन देतो, फार दिवस तुला हा जॉब करायची गरज पडणार नाही। मी तशी काहीतरी सोय करेन। आबा तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका। काय ना, मी त्यांना हो म्हटलंय, त्यामुळे मला जवळजवळ महिनाभर तरी हा जॉब करावाच लागेल। आणि तोपर्यंत सगळं व्यवस्थित झालं तर मग मी पुढे नाही जाणार या जॉबला। बाबा मी मयू बरोबर जाऊन येते। शिल्पी तुझी कॉफी। मयू चल। एक मिनिट, कुठे आहे ग तुझं हॉस्टेल? लांब आहे घरापासून। आता त्या रिक्षावाल्याला काय घरापासून लांब आहे असा पत्ता देणार आहे का? काहीतरी पत्ता नीट असेल ना? आहे ना, रामनगर मध्ये गॅलेक्सी हॉटेल आहे ना, त्याच्या एक्झॅक्टली बाजूला आहे। तिकडे हॉस्टेल आहे? 2 आहेत। हो, पण रामनगरला तर माझ्या मते अगं आहे। आई चल, उशीर होतोय आपल्याला। आत्या बाय। आई येते। ये आई। एक्सक्यूज मी, अनिता मॅडम। काय काम होतं? ट्रेनिंग साठी आलोय। अच्छा, येतील ते। आल्या अनिता मॅम। येस अश्विनी। हो। सो तुम्ही युनिफॉर्म घालायला तयार आहात तर? हो हो, ती तयार आहे। व्हेरी गुड। सेशन आता लवकरच सुरू होईल, तुम्ही चेंज करून घ्या आणि लवकरच जा। बरं। आई मस्त ट्रेनिंग कर, सगळं नीट शिकून घे। हो। ऑल द बेस्ट आई। थँक्यू। सावन, ओ सावन, गेले का सगळे? हो, हे सुद्धा गेलेत। आता संध्याकाळपर्यंत कोणी येणार नाही। तो झोपलाय? नाही, बटाटे सुलतोय, दिसतंय ना झोपलाय तो। तेच मी म्हणते, हीच योग्य वेळ आहे। कामाला लागूया। हो, तुम्ही त्याला उठवा, मी घेऊन येते त्यांना। श्रेयस, श्रेयस उठ ना, उठ उठ, चल उठ। अरे उठ ना, उठ उठ चल। आले ते। किधर है वो? अश्विनी वाघमारे, तुम्हाला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरचा एक्सपिरियन्स आहे असं तुम्ही लिहिलंय। हो, मी करू शकते। ओके, तर आज तुमच्यापासूनच सुरुवात करूया। ओके, तुम्ही या इथे समोर। तुम्ही पाय ठेवा या टब मध्ये। नो नो अश्विनी, तुम्ही बसल्यानंतर तुमच्या स्वतःच्या हाताने त्यांचे पाय तुम्हाला टब मध्ये ठेवायचे आणि ते ठेवताना पाणी कितपत गरम आहे आणि ते कस्टमरला चालणार आहे की नाही हे तुम्हाला विचारून घ्यायचंय। ठीक आहे, सुरू करा।
सोप आणि रोज वॉटर. इथे हे सगळं साहित्य ठेवलेलं आहे. कंपनीकडून मिळणाऱ्या किटमध्ये तुम्हाला हे सगळं मिळणार आहे. तर हे साहित्य वापरूनच तुम्हाला सर्व्हिसेस द्यायची सवय करायची आहे. ओके, सुरू करा. हे एवढं बस आहे गरम पाणी? हो चालेल. बाबा, हा तुमच्याकडे असं काय बघतोय? तो माझ्याकडे बघतोय. तो तुमचा मुलगा नाही. हो, तो यांचाच मुलगा आहे श्रेयस. मी त्याला लहानपणापासून बघते. चुप कर पागल औरत. डिंग डिंग डंगारा, निकल के आजा. डिंग डिंग डंगारा, उड़ के चला जा. बोल कोण आहेस तू आणि या मुलाच्या शरीरात का बसेरा केलायस? कोण आहेस तू? बोल. मी श्रेयस वाघमारे. खोटं बोलतोयस तू. नाही, खरं बोलतोय. हो, तो खोटं नाही बोलत आहे. तो श्रेयसच आहे. चुप बैठ बेवकूफ औरत. तुमच्या मुलाच्या डोळ्यात लिहिलंय त्याच्या शरीरात सैतानाचा छाया आहे. सैतानाचा छाया. मग मला काय सांगतोस? काढ त्याला बाहेर. मी जरा पाणी भरून आले. गुपचूप बसा, संध्याकाळी पाणी येतं. बता बता तेरा नाम क्या है? बता. श्रेयस वाघमारे, बोला ना. काम काय करतोस? काय काम नाही करत. इथं का आलायस? तू इथे का आलाय? मेरे से सवाल करता है? तुला या मुलाच्या शरीरातून हाकलाय आलोय मी. अरे मी तुला या घरातच हाकलीन. बहुत शातिर है, इसे मारना पड़ेगा. अरे अहो काय? श्रेयस जरा सहन कर जा. ओम क्लीम क्लीम. हात कर पुढे तुझा. रे चुड़ैल है चुड़ैल. अरे माझा हात आहे. बाजूला हो. से मारना पड़ेगा. मारना पड़ेगा. मारना पड़ेगा. चुप. काय चाललंय? बस झालं आता. ओके. ओके. व्हेरी गुड अश्विनी. तुम्ही मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर दोन्ही खूप छान केलंय. तर नेक्स्ट स्टेप असते ती कस्टमरला त्यांच्या आवडीची नेलपेंट लावून देण्याची. तर आपल्याकडे ह्या सगळ्या शेड्स आहेत. ओके, हे धरा. तर तुम्हाला ते कस्टमरला दाखवायचे आहे आणि कस्टमर जी निवडेल ती नेलपेंट तुम्हाला त्यांना लावायची आहे. सुरू करा. यातली कोणती शेड? ही छान आहे शेड, पण मी एक तुम्हाला सांगितलं तर चालेल का? तुमचा रंग ना गोरा आहे, म्हणजे तुमच्या पायावर ना डार्क कलरची नेल पॉलिश जास्त चांगली दिसेल. सॉरी, तुम्हाला हा कलर आवडलाय ना? मी लावून देते. नो नो अश्विनी, तुम्ही स्वतःचे इनपुट्स द्यायला हवेत. त्याने कस्टमरला असं वाटतं की तुम्ही मनापासून त्यांना सर्व्हिसेस देताय. सो तुम्ही बरोबर करताय. ही लावू? हो. इथे. थँक्यू. तुमचा पाय.
द्या माझी. मला बर्फाचं गार पाणी मिळेल का? ते कशासाठी? मी यांच्या पायाला नेलपेंट लावलंय ना, म्हणजे त्यांनी जर पाय गार पाण्यात ठेवले तर लगेच ते नेलपेंट वाळेल आणि पसरणार नाही. सिरियसली? म्हणजे थंड पाण्यात पाय घातल्याने ते नेलपेंट लगेच सुकेल? माझा अनुभव तर तसाच आहे. म्हणजे घरात जर बर्फ नसेल ना तर गार पाणी सुद्धा चालतं. तसं काय ना, माझी मुलगी मयू आहे ना, तिला नेहमी बाहेर जातेवेळी सुचतं की नेलपेंट लावायचं राहिलंय. मग मी तिला नेलपेंट लावल्यावर ना असंच गार पाणी देते, म्हणजे कसं नेलपेंट लगेच वाळतं आणि पसरतही नाही. मगाशी मी सांगितलंच तुम्हाला. ही तर खूप चांगली टिप आहे. हो, ही खरंच खूप छान टिप आहे. अश्विनी, म्हणजे तू कुठलीही ट्रेनिंग न घेता तुझ्या स्किल खूप डेव्हलप केलंय. खूप छान, व्हेरी गुड. थँक्यू. आता तुझ्याकडे आणखीन काही अशा टिप्स आहेत का? हो आहेत ना. मगाशी स्वातीने हेअरस्टाईल केली ना, तेव्हा तिने तो लहान कोंब वापरला. हा, त्याच्याऐवजी आपले हे जे बेबी हेअर असतात ना, ते जर टूथब्रशने विंचरले आणि त्याला थोडंसं जेल आणि सिरम लावलं ना आणि थोडं आत असे वळवले तर छान सेट होतात. व्हेरी इम्प्रेसिव्ह. यू आर अ रॉक स्टार. वाव, मला यांनी केलेला मसाज, स्पा आणि क्लिन्झिंग खूप आवडलंय. अश्विनी, माझ्याकडून तुम्हाला 4 स्टार. झाला बेशुद्ध. आणि मध्येच त्याला जाग आली तर काय करणार? त्या स्प्रेने सगळेच शैतान बेशुद्ध होतात. काही पण करा, पण माझ्या मुलाला लवकर बरं करा. वा बाई, म्हणजे तू पहिल्याच दिवशी स्टार झालीस. अगं इतकं छान वाटतंय ना, उगाचच मला भीती वाटत होती. इतकं सगळं नवीन शिकाय. हे दोघं काही इथे बसलेत? संजू, कुहू, इथे का बसला दोघं तुम्ही? हा, आजी आम्हाला म्हणाली की घरात येऊ नका, घरात खूप दूर आहे. दूर? आजी म्हणाली खाली जाऊन बसा. अरे देवा, दूर म्हणजे आगविक लागली की काय? ओम ह्रीं क्लीं ओम फट स्वाहा. जय भगवते भूत पिशाच. अहो, थांबवा, हे सगळं काय चाललंय? तुम्हाला अहो उठा ना. आई, काय हे सगळं? अहो थांबवा म्हणते ना हे सगळं. आई ऐक ना, मी काय म्हणते कळत नाहीये. ओम ह्रीं. हे मुली, तू शैतानाला बाहेर काढण्याच्या विधीमध्ये बाधा आणतेस तू. बाहेर जा. लड़की पछताएगी. उठा तिथनं आणि बाहेर जा. गलत किया तूने गलत किया. निघा. पछताएगी. गलत किया. आई, काय हे सगळं? अश्विनी, तू कशाला मध्ये पडतेस? कशाला मध्ये पडतेस? तुम्हाला काय वाटतंय यांना भूतबाधा झालीये म्हणून? अहो आई, जरा तरी विचार करा. संजू, कुहू तिथे खालती एकटे बसलेत. काय संस्कार देणार आहोत आपण आपल्या मुलांना? हे सांगणार आहोत आपण हे सगळं असं करतो? आई, तुम्ही तरी निदान नका ना करू असं. हे बघा आई, तुम्ही जे 7 मंगळवार 5 शनिवार जे काही करताना तिथपर्यंत ठीक आहे, पण ही अशी अंधश्रद्धा. आई सॉरी. मान्य आहे आई, मला आपले वाईट दिवस आलेत, पण हे सगळं निघून जाईल. देव आपल्या पाठीशी आहे आई. सगळं काही ठीक होईल, असं नका वागू तुम्ही.
अश्विनी, माझं चुकलं, मला माफ कर. लवकर बरावर रे बाळा. अरे देवा. उठा. अश्विनी, अगं तुला राग येणं बरोबर आहे, पण तुझ्या सासूचं मन तू समजून घे ना. अगं शेवटी ती त्याची आई आहे. ती खूप घाबरली आहे ग. 20 वर्षापासून मी तिला बघते. कधीच ती आपल्या मनातलं काही कोणाला सांगत नाही. सगळं मनात ठेवते, नुसती बडबड करते. हा, पण हे जे काही केलं ते करायला नको होतं, बरोबर आहे, पण ती करणार काय? तिला काही सुचतच नव्हतं ग. एवढा तणाताठा पोरगा हाताशी यायचं सोडून नुसता घरात बसलाय ग. हे बघ, तिला जे काही सुचलं ना ते तिने केलं. तू तिच्यावर चिडू नकोस ग, तिला समजून घे. हा, भैया संजू आणि कोहूला घेऊन ये जा. अहो, तुम्ही आज जाऊन पडता का? तुम्हाला बरं वाटेल. आई, ऐका ना, तुम्ही पण आज जाऊन पडा, तुम्हाला बरं वाटेल. नको, राहू दे. त्याला एकट्याला जरा शांतपणे झोपू दे. आजी, काय झालं होतं? आजी, आग लागली होती का? नाही, काय नाही. जा, तुम्ही कपडे बदला, हातपाय धुवून घ्या आणि नाश्ता करा. जा. आई, सॉरी, मगाशी ना मी जरा जास्तच बोलले. अश्विनी, माझा श्रेयस बरा होईल ना ग? तू जीवाचं काही बरं वाईट तर नाही करून घेणार ना? नाही आई, तुम्ही शांत व्हा. बघ, असं काहीही होणार नाहीये, त्याला काहीही होणार नाहीये. पण मला तुम्ही प्रॉमिस करा, तुम्ही असं घाबरून हे असले प्रकार नाही करणार आहात. हे सगळं बाबाला कळलं असतं म्हणजे? नाही, बाबांना नको सांगूस. बाबांनाही नाही सांगणार आणि शिल्पीलाही नाही सांगणार. त्या दोघांना यातलं काहीही कळता कामा नये. तुम्ही होईल सगळं व्यवस्थित आणि काही कळणार नाही. पण मला आता सगळं कळलेलं आहे.
कळलं म्हणजे तसं अजिबात काही नाहीये. वहिनी तुझा प्रॉब्लेम काय आहे माहितीये? तुला स्वतःला तू हुशार वाटतेस हा तुझा प्रॉब्लेम नाहीये, पण इतर माणसं तुला बावळट वाटतात हा प्रॉब्लेम आहे तुझा. पण लेट मी टेल यू, प्रत्येक वेळी असं नसतं. सो आता तुम्ही दोघे काय लपवत होतात ते मला कळलंच पाहिजे. अगं खरंच काही नाही लपवत आहे. आई आत्या फॅमिलीची हेड आहे ना, मग तिला समजलं पाहिजे. तिच्यापासून का लपवताय तुम्ही? सांगून टाका ना. अगं मयू पण आई आत्या मी सांगते तुला, बाबांना ना थोडा जास्त त्रास झाला. म्हणजे ते असं विचित्र बोलत होते, मी काही काम करण्याच्याच लायकीचा नाहीये, मी काहीच करू शकत नाही. आणि संजू कुहूला पण सांगत होते की तुम्ही का शिकताय, शिकू नका, एज्युकेशन काही फायद्याचं नाही. त्यामुळे ते बिचारे दोघं खाली जाऊन बसलेले आणि ना एकदम इमोशनल झाले ते, आणि त्यांचं डोकं वगैरे दुखायला लागलं. म्हणून ते खोलीत आम्ही झोपवलंय त्यांना, बस एवढंच. पण मग याच्यात मला न सांगण्यासारखं काय आहे? तू फॅमिलीची हेड आहेस ना, मग तुझ्यावर ऑलरेडी जास्त जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे कदाचित. आता बाबा उठले ना की तू त्यांच्याशी बोल, म्हणजे त्यांना बरं वाटेल आपल्या गट्टूशी बोलल्यावर. मयू, हा तू जरा कचरा काढून घेतेस का बाळा? आई मी तुमच्यासाठी चहा टाकते. शिल्पी तुला आणू का ग कॉफी? हो. हा खूपच शहाणे लोक आहेत हे असतील, पण मी पण काय बावळट नाहीये. वहिनी तुला वाटतंय ना तितकं सोपं नाहीये हे सगळं लपवणं.